तर चला आता इकडे लक्ष द्यायचंय की आपण बघितलं मागच्या पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे 2 ची कसोटी, 3 ची बघितली, 4 ची बघितली आणि 5 ची बघितली. हे 4 कसोट्या आपण बघितल्या. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा याच्यात रिव्हिजन करून देतोय की 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची आणि 5 ची. तर ह्या कसोट्या काय होतात. तर बघा 2 ची कसोटी काय होते की युनिट प्लेसवर आपल्याला पाहिजे 0, 2, 4, 6 आणि 8. आणि 3 ची कसोटी काय, सर्वांची ऍडिशन करायची आणि त्याला 3 ने भाग द्यायचा. जर बाकी 0 आली म्हणजे रिमाइंडर आपलं 0 आलं तर 3 ला भाग जातो. 4 ची कसोटी काय, युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसला भाग द्यायचा आणि त्याचा जर आपण त्याला भाग देऊन जर आपला आन्सर 0 आलं म्हणजे बाकी 0 आली म्हणजे पुरेपूर भाग गेला. बाकी 0 येणं म्हणजे काय, पुरेपूर भाग जाणे. तर पुरेपूर भाग गेला तर बाकी काय, मग याला 4 त्या नंबरला 4 ने भाग जातो. आणि युनिट प्लेस 5चं काय, तर युनिट प्लेसवर 0 नाही तर 5 आलं तर त्या जागेला आपण युनिट प्लेसवर 0 नाही तर 5 असलं की आपण म्हणतो की त्याला 5 ने भाग जातो. तर आपण ह्या 4 तर शिकलो होतो. आता ह्या 4 शिकून घेऊ की 6 ची, 8, 9 आणि 10 याच्या कसोट्या काय आहेत. तर 6 ची कसोटी एकदम सोपी आहे. तर बघा 6 ची कसोटीमध्ये काय आहे की 2 आणि 3 6. तर 2च्या आणि 3ची मी तुम्हाला परत एकदा का बरं सांगितली कसोटी, कारण की 6च्या कसोटीत तेच आहे की जर 2 ने भाग गेला आणि 3 ने पण गेला तर 6 ने पण त्या नंबरला भाग जातो. अशी कसोटी आहे ती. म्हणजे 2 ने युनिट प्लेसवर बघायचं आपल्याला 0, 2, 4, 6, 8 आहे का, आणि 3 ने भाग बघायचा आपल्याला 3 ने ऍडिशन होऊन त्याला भाग जातोय का. तर 2 ने आणि 3 ची तर तुम्हाला आता चांगल्या प्रकारे माहितच झाली. तर 2 ने आणि 3 ने जर भाग गेला आणि तर 6 ने जातो. जर 2 ने गेला आणि 3 ने नाही गेला तर 6 ने पण जात नाही. आणि जर 2 ने नाही गेला आणि 3 ने गेला तर 6 ने पण जात नाही. हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. एवढाच अट आहे की तुम्ही याच्यात चांगल्या स्वरूपात लक्षात ठेवायचं. जे पण मी सांगतोय ते योग्यरित्या लिहून घ्यायचं आहे, याच्या नोट्स बनवायच्या आहे. हे तुम्हाला कायमस्वरूपी म्हणजे जवळपास तुम्हाला डिग्रीपर्यंत कामात येईल असं आहे. कसोट्या वगैरे मॅथ्समध्ये तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिल्या, नाही तर अजून काही दिलं, अजून तुम्ही नीट, सीईटी दिली, JEE दिली, तर कुठे ना कुठे मॅथ्सचा भाग आपल्याला येतच असतो. मॅथ्स आपलं लाईफ टाईम कधीच जागा सोडत नाही. म्हणजे मॅथ्स आपल्या दैनंदिन जीवनात पण खूप मॅथ्स महत्वाचं असतं. तर आपण ग्रोसरी शॉपमध्ये गेलो, दुकानात गेलो, कपड्याच्या दुकानात गेलो, सगळीकडे मॅथ्सच भरलंय. तर मॅथ्स आपल्याला तेल आणायला गेलो की मॅथ्स आहे, साखर आणायला गेलो की मॅथ्स, सगळीकडे मॅथ्स आपल्याला लागतच. शेती करायला पण भरपूर शेतकरी असतात, मॅथ्सचा काय उपयोग होतो काय नाही नीट बघायचं. तर याच्यात 2 ने आणि 3 ने भाग जायला हवा, तर 6 ने जातो. तर तसंच आता 8 ची बघायची आपल्याला. 8 ची कसोटी काय आहे. तर 8 ला आपण जेव्हा म्हटलं होतं मी तुम्हाला युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स हे प्लेस लागेल. तर युनिट आणि टेन्स सांगा बघू आपल्याला कोणत्या याच्यात लागतात युनिट आणि टेन्स. तर युनिट आणि टेन्स आपल्याला लागतात 4 च्या कसोटीत. तर आपल्याला आता 100 ही प्लेस व्हॅल्यू लागेल 8 च्या कसोटीत. तर 100 तर आपल्याला बघायचंय 8, 6, 3, 2, 1. समजा आपण नंबर घेऊ 8, 6. बघा 8, 6, 2, 4, 8 एवढा मोठा आपण नंबर घेतलाय. तर याला 8 ने असं भाग द्यायचं तर आपल्याला थोडंसं अवघड जाईल. मी असं म्हणत नाहीये की भाग जात नाही, भाग जातो, पण थोडंसं अवघड जाईल म्हणजे बराच वेळ लागेल. आणि आपल्याला मॅथ्समध्ये सर्वांना उत्तर काढता येतं, पण मॅथ्समध्ये एक इम्पॉर्टंट असतं की मॅथ्समध्ये आपल्याला सर्वात जास्त कमी वेळात कोण करतं, वेळेचं महत्व असतं. मॅथ्समध्ये 90% जणांना उत्तर काढता येतं, पण 10% जणांना फक्त फास्ट काढता येतं. तर फास्ट उत्तर कोण काढतं, तर याच्यावर आपलं महत्व असतं की मॅथ्समध्ये कोण फास्ट काढतं. आता 248 आपल्याला युनिट, टेन्स आणि हंड्रेड्स. तर 248 हा नंबर घेतला, याला डिवायडेड बाय 8 ने केलं. 8 3 24, 0 0 8 8 1 8 0. 8 ने पुरेपूर भाग गेला म्हणजे याला पण भाग जातो. बाकी काय उरली आपली 0. अशी बाकी 0 उरायला हवी तेव्हा पुरेपूर भाग जातो. तर लक्षात ठेवायचं 8 ची कसोटी काय आपली युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. 100 युनिट आणि टेन्स प्लेस. कळालं. 9 ची कसोटी सेम 3 सारखी की 9च्या कसोटीत जर आपण बघा 999 आपण उत्तर घेतलं आणि 9 ने भाग जातो की
हे बघायचंय. नाही तर आपण बघा 9 5 4 6 3 हा नंबर घेतला, याला 9 ने भाग जातोय का बघायचंय. आता यांची ऍडिशन करायची. 9 + 5 + 4 + 6 + 3 यांची ऍडिशन करा, पटकन करा. व्हिडिओ स्टॉप करायचा आणि यांची ऍडिशन करायची आणि भाग देऊन बघायचा 9 ने, आणि मग नंतर व्हिडिओ वापस चालू करून मग बघायचं आपला आन्सर बरोबर आहे का. आता बघा 5 आणि 4 9, 6 आणि 3 9, 9 त्रिक 27, याचा ऍडिशन आली 27, याला 9 ने भाग जातो का, 9 1 9, 9 त्रिक 27, 3 आलं. तर बाकी काय आली 0, तर पुरेपूर भाग गेला, म्हणजे याने 9 ला पण भाग जातो. तर असं लक्षात ठेवायचंय. तर याची पण काय आहे, ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स, ऍडिशन करायची आणि त्याला भाग द्यायचा. कळालं. आता 10ची सर्वात सोपी कसोटी आहे तर ती फक्त 10ची आहे. तर 10ची काय कसोटी, युनिट प्लेसवर आपल्याला फक्त पाहिजे 0. युनिट प्लेसवर 0 असला की त्याला प्रत्येक नंबरला 10 ने भाग जातो म्हणजे जातो. तर अशाच तुम्ही सर्व कसोट्या लक्षात ठेवायच्या आहे. 6ची 8ची 9ची मी तुम्हाला कसोट्या शिकवल्या आहे. 2 3 4 5 6 8 9 10 मी तुम्हाला पुऱ्या 8 कसोट्या शिकवल्या. तर 8 कसोट्या तुम्हाला खूप उपयोगाच्या येणार आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला, नवीन मॅथ्सच्या ट्रिक्स बघण्यासाठी आणि नवीन व्हिडिओज अपडेट करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.